नमस्कार भाऊ. हे सर्व जरा वृद्ध मंडळी आहे. त्यांनी पहिल्याचा काळ बराच बघितलेला आहे. एक आताच्या काळाबद्दल पहिल्याच्या काळाबद्दल आपण ह्यांच्याकडून थोडस जाणून घेणार आहोत. आजोबा काय वाटतंय जरा तुम्हाला आताच्या काळाबद्दल काय काय बदल झाला? काय बदल नाही, पहिलाच काळ बरा होता असं वाटतंय आम्हाला. पहिल्याच्या काळात तर गरिबी होती, गरिबी सुखाची होती वाटतंय. पहिलाच काळ बरा होता असं वाटतंय आम्हाला. आनंद होता, माया होती, एकमेकाला ये जामणीच होते, बहीण भावाला ये जामणीच होते आणि बाप लेकात माया होते, माय लेकरात माया होती. कोण कोणाला विचारायला तयार नाही, माया राहिली नाही. पैसा जास्त झाला पण माया कमी झाली. माया कमी झाली, एकमेकाला विचारायला तयार नाहीत, आई वडिलाला म्हातारपणी सांभाळायला तयार नाहीत. ज्या आई वडिलांनी आपल्याला जग दाखवलं त्याच्यामुळे तर आपण एवढं वैभव मग बघतो. आम्हाला तीच वाटतंय, ह्याने काय बी करावं पण आई वडिलाला सांभाळावं. हा, आई वडीलच दैवत आहेत आपले. अहो बाकीचं देव कुठंच नाही. आधी देव आई वडील हा हा आणि पुन्हा नंतर बाकीचं दैवत सगळं. पहिलं अंग असं उघडं दिसत नव्हतं, हा हातभरच पदर होता हा पण डोक्यावर होता. हा हा आता वावभर पदर हाय हा. पण डोक्यावर नाही. हा हा मग महिलांनी बी आपली जरा संस्कृती जपून राहावं. राहत नाहीत. हा. ज्याची बघून, मोबाईल बघून, टीव्ही बघून हा हा सगळे बिघडून गेले. आता या आजोबाचं तर म्हातारपण आनंदी आहे ना. तुमचं जरा कमी दिसालय मला. कमी का लई कमी, हा हा लई कमी आहे. म्हातारी हा मी दोघच खावलेलो हा 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 बर का. हा हा आम्हाला लेकरावाचा सारा नाही. हा. हा, किती मुलं आहेत तुम्हाला? 4 आहेत. 4 मुलं आहेत. हा, मग 4 मुलं झाल्यावर तुम्हाला लय आनंद वाटला असेल पहिल्या सुरूला. लई आनंद म्हणजे काय, अरे हा? लई आनंद वाटतो. पेढे. पहिलं मुली झाल्या की नाराज व्हायचे, मुली झाल्या की हुंडा द्यावं लागत बाबा, कसं लग्न करावं ही विचार पडत होता. अरे मग आता मग तुम्हाला तर 4 मुलं झाल्यावर लय आनंद वाटला असेल. आनंद वाटलं हा. तर काही उपयोगाचं झालं नाही. हा हा तर 3 मुली आहेत. हा हा 8 दिवसाला 15 दिवसाला 1000 2,000 रुपये मोबाईलवर पाठवून देतात मला. तुम्हाला हा, आणि मुलं जवळ असून सांभाळत नाहीत. ते माझेच पैसे आता पगार झाले म्हणजे द्याचे पैसे. हा, निराधारच्या पगारीवर बी डोळा आहे. हा, हा. मग आता तुम्ही 4 मुला जवळ आहो का बाजूला आहो? बाजूला आजीचं बी वय झालं असेल, तुमचं बी वय झालंय. वय झालं. काय मग तुम्ही 2 आई वडील 4 मुलाला का जड वाटाला? मुलं आपली आहेत हा हा तर सुना आपल्या नाही हा हा बर का. हा सुनावाला खपना गेले. हा हा हा, कोण करून घालावं. हा. मग सुनाला बी आई वडील असतात की, मग मग त्यांच्या बी आई वडिलाला अशीच पळी आल्यावर पाळी त्यांना बी तेच आहे. त्यांना बी तेच पाळे हाय. हा. पण मुलगा आधी आपला चांगला नाही. हा, आपल्या मुलाच्या हातात दोरी पाहिजे. हा, आधी आपला मुलगा चांगला नाही, सुनाला कशाला नाव ठेवावं. तेच के ती तर परक्या घरची आली. पुंडलिकासारखं बायको खंद्यावरी हा. आणि आई वडिलाच्या गळ्याला दोरी. हे असं झालंय. आधी आपला सुंदर धड नाही, हा. त्याला कशाला नाव ठेवायचे. काही आता व्हिडिओ बघणारे म्हणतात माझे हे म्हातारे लोक बी घरात नीट राहत नाही म्हणतात, खोड्या करतात म्हणतात, संसारात ढवळाढवळ करतात त्यांच्या म्हणतात. होय आजोबा, काही खोडेल बी राहतात काय? हाय हा? हाय, मग खरं आहे. बरोबर आहे का नाही? ही बी खरं आहे. पण एकच बाजू मांडायची नाही. नाही, ही बी खरं आहे. हा. आपला बी स्वभाव बदलला पाहिजे. हा तोंड आपलं गोड ठेवलं पाहिजे. हा सगळ्याला दुखवीत गेलं आपल्याला कोण गोड बोलत नाही. मग कसं आहे, दोघं जरा नवरा बायको असले समजा, हा. तर नवरा निर्भर झाला तर बायको एखादं वश करून बोलणार, हा. मग त्याचा राग येणार, हा. लेकरावर येणार, लेकराच्या आईला येणार. हा. मग आपण स्वभावानं जरा बदल केला, आपण थोडं गोड बोललो सगळ्याला, तर ती म्हणते जेवलो का, खाल्लो का, अगर ही भाकरी न्या, भाजी न्या, अगर आणून देऊ का, ओके. असं म्हणते. मुलावाला मोठं करण्यासाठी एवढं कष्ट केलो, तेच जर मुलं आपल्याला म्हातारव्या साथ नाही देत असले तर एक काय वाटते मनाला खंत? मनाला असं वाटतं मला हे केलं एकन झालं एक. हा. एवढं करून हा, हा. आज नुसते भाजी खाऊन आम्ही जगलेले माणसं. भाजी हा, हा. तर रानातली भाजी मिळत नव्हती, असलं काळ होता आम्हाला. हा, हा. हा, तसल्या काळामध्ये आम्ही कसं या लेकरावाली पोचलो असेल, हो ना. पण ते लक्ष ठेवले नाही. हा, हा. हा, म्हणजे लेकरावाला जाण नाही, जाण. म्हणूनच काळ थोडा बेकार वाटतंय. तुम्ही बी थोडस जरा मुलावा सांगत चांगलं राहावा, काय बदल होते का बघा. काय चांगलं राहिला का, पण मला काय म्हणायचंय, त्यांच्यात काम त्याला भांडण करता का काय मागत सुद्धा नाही आम्ही. बाबा मला द्या म्हणून अजून मी मागा ना.
जे बी आई वडील आहेत ना सगळं काय मुलावासाठीच करते. पण कष्ट काढला तसं आपण मुलावानी बी कष्ट काढून नये, 4 दिवस ती सुखानं जगावं, ते काय वडिलाची भावना असते ही. त्या बँड मास्तर पुऱ्या पृथ्वीचे लग्न मी वाजवला. काय वाजवताव? कलाट कलारनेट वाजवताव का? तुमचा आनंदी दिसाले म्हातार पण बँड वाजवून खावा ना. लय आनंद आहे माझा, लय. म्हणजे मुलं फिलं माझे मुलं 2 लय मस्त ठेवतात, आनंदात ठेवतात. आता वाजवताव का नाही कलाट? आता कलाट वाजवता म्हणजे डॉक्टर वाजवू देणार मला. का बर? सगळं गेलेलं हे काही गाडीने उडी लक्झरीने. ऍक्सिडेंट मध्ये गेले का वाजवू नका म्हणले का? कारण वाजवताना शिरावर जोर पडतय म्हणून वाजवू नका म्हणलं का? गरिबी बघितल्यामुळं मुलांनी जाण ठेवली. पण तुम्हाला कलेची आवड कशी झाली? कलाटच शिकावं का वाटलं? म्हणजे ढोल, पडगम, तडम ताशा, ट्रम्पेट ही का कलाटच का शिकलो? कलाट शिकलो. माझे मुलं सगळे ढोल बी, ताशा बी, ऑर्गन बी सगळंच. आता कोण वाजवितय का? दोन्ही पोरं वाजवतात. मला वाजवू देना गेले डॉक्टर. कलाटीवर तुम्हाला सगळ्यात आवडतं गाणं कोणतं आहे? जा मुले जातील्या घरी तू सुखी राहा. जी लग्न झाल्यानंतर बिदायच्या टायमाला ही गाणं म्हणत होतो. हे म्हणत होतं का? आज लाडाची लेक चाले सासरी, आज लाडाची लेक चाले सासरी. हे आता निघाली, पहिलं जा मुली जा होत. बर ठीक आहे. कारण मी पण बी एक कलाकारच आहे. आता तुम्हाला जाताना सांगतो. आणि खरंच तुम्ही नशिबवान आहात. तुमची मुलं नशिबाला चांगले निघालेत. अजून बी तळागाळामध्ये 20% मुलं चांगली आहेत. आई वडिलाला खूप चांगलं सांभाळतात. कसं 75 वर्ष झाले. 75 झाले. लय घसरलो लवकरच. सगळ्याच्या हातात काट्या झाल्या. आता आनंदी आहे का म्हातारपण? बरं आहे म्हणायचं, चांगला आहे बरं आहे म्हणायचं, म्हणजे मनासारखं नाही. जे आहे ते बरं आहे. जे आहे ते बरं म्हणून चाललं तरच बरं आहे. नसेल तर काही नाही खरं. किती मुलं आहेत तुम्हाला? 3 होते, एक वारलं. 2 आहेत. मग मुला पशाव का बाजूला? नाही, बाजूला. आता तुमचं तेवढं वय बी झालं नाही की आता एवढ्या लवकरच बाजूला टाकले का? पण मुलावाला बाजूला राहण्यामध्ये कसला आनंद वाटतंय? त्याच्या हात मला तरी माहित आहे. मला काय म्हणायचे आजोबा, आपले लहान लेकरं असतात तेव्हा लहान लेकरावाला आई वडील जवळ राहावीशी वाटतात. आणि तीच मुलं मोठे झाले आणि आई वडील वृद्ध झाले की मुलाला का नको वाटते? जमतच नाही त्यांनी. 2 आई वडिलाला 5-5, 6-6 लेकर होते. काय त्यांनी सगळ्यांनी एकत्र, लहानपणात आपण एकत्र बसून जेवत होतो. ऐका, मग हीच लेकर मोठे झाले, त्याचे लग्न झाले, सून आले, नातू आले की 2 आई वडील बाजूला का करावं? माझं टॉपिक आहे. मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगते, आई वडीलच आपले दैवत आहेत. ह्याच्या पलीकडे काहीच नाही या जगात. जो आई वडिलाला देव मानेल त्याला आज ना उद्या त्या सेवेचं फळ भेटल्याशिवाय राहणार नाही. हे सत्य परिस्थिती आहे. पण ते आता कळणार ना आताच्या लोकांना. सगळ्यापेक्षा तुम्ही भारी दिसाला आणि अजून चांगली आहे तब्येत तुमची. आमच्या तब्येतीला लय सांभाळलेला आहे. मग तुम्हाला काय वाटतं आताच्या चालू काळाबद्दल? आता प्रत्येकापाशी मोबाईल आहे. ही मोबाईल निघाल्यापासून वृद्ध लोकाला तुमच्यासारख्या कुणीच बोलणार झाले. प्रत्येक जण मोबाईल मध्येच गुंग आहे. काय बघतात, काय शिकतात, हे काय वाटतंय तुम्हाला? काय त्या मोबाईल मध्ये त्यांचे डोस कमी होऊन जाते. दुसऱ्या ह्याच्यामध्ये विचार पडत नाही ना. वाईटच बघणार, ते चांगले घेणार. जे आपण डोळ्यांनी पाहाल, जसे अन्न खाल तसं आपल्या मनामध्ये विचार तयार होतात. जैसे खाई अन्न तैसे होय मन. काय माणूस कसा आहे, ज्या माहोल मध्ये राहतोय, जे पाहतो आपण, जे बघतो त्या पद्धतीने माणसाचे विचार तयार होतात. भावानो, व्हिडिओ बघणारे, माझे जे काही व्हिडिओ बघणारे प्रेक्षक बांधव आहेत, तुम्ही आई वडिलाला खरंच खूप चांगलं सांभाळा. जरी आई वडिलाला काही आपल्याला धन दौलत द्यायची नसते, फक्त 4 गोष्टी बोला. जेवलात का, खालात का, कशी तब्येत आहे, काय वाटतंय, हे असं 4 गोष्टी बोला. ह्याच्यात तुम्हाला का नाही सगळं काय मिळून जाईल. लाईट करा बस. कसं आहे, असं तुमच्यासारख्या वृद्ध मंडळीची सेवा करताना मला आनंद वाटतंय. काय सोबत घेऊन जायचं नाही. माझे वृद्ध मंडळी आहेत, ह्यांना मी रस पाजवत आहे. आणि माझ्यातर्फे अन्नदान, रक्तदान आणि विद्यादान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. हे नेहमी करत राहायचं. आपल्याला देव कधी कमी करत नाही.